नमस्कार मित्रांनो. खरं तर खूप दिवसांनी आज ऐकतानावर स्टोरी पोस्ट करते आहे. स्टोरी पोस्ट करण्याचं खरं कारण असं आहे की मी ते म्हणजे पोस्ट करत असते की चॅनलला सबस्क्राईब करा. आपले दुसरे चॅनल आहेत त्याबद्दल मी लिंक पण देते आहे, पण कोणी मनावर घेत नाही आहे. गेले 6 महिने झाले तर सबस्क्रायबरच वाढत नाही आहेत. तर असं वाटतं की स्टोरी सांगताना मी जर लिंक देते आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ते सबस्क्राईब तरी करू शकता. माझी फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही फक्त सबस्क्राईब करा. मी बाकी काही तुमच्याकडून मागत नाही आहे, तर प्लीज तेवढं करा. आणि स्टोरीचं नाव आहे एक कळी सुकावली. खरं तर छोटीशी स्टोरी आहे. इथे स्टोरी पोस्ट करण्याचा काहीही फायदा मला मिळत नाही आहे, म्हणजे नाहीच मिळत आहे, तरी पण सांगते आहे. तर मी त्यावेळी 26 वर्षाचा होतो. एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. मला काही व्हिडिओज बघायचा खूप नाद होता. अशाच एका सुट्टीच्या दिवशी ऑफिसमध्ये संध्याकाळी मी एका कोवळ्या परीला एक जण लागतो अशी फिल्म पाहत होतो. कोवळ्या पोरीचे कोवळे अंग बघून माझा बाबूराव फुल ताटला. फिल्म संपल्यावर आम्ही बाथरूममध्ये जाऊन मुठी मारून परत आलो आणि जागेवर येऊन बसलो. तरी मनाची शांती होईना. आमचे ऑफिस तसे मोठे होते. त्याला सर्व बाजूंनी खूप खिडक्या होत्या. मी वैतागून एका खिडकीपाशी आलो. तेवढ्यात माझी नजर समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीत पडली. समोर एका विद्यार्थ्याचे वसतिगृह आहे. त्याच्या मालकाची 18 ते 19 वर्षाची मुलगी नुकतीच आंघोळ करून केस वाळायला बाहेर आली होती. त्या कोवळ्या पोरीला पाहून माझा एकदम ताटला. ती पण माझ्याकडे बघून मदमस्तपणे हसत होती. तशी ती गेले 4 महिने माझ्याकडे बघून हसत होती. पण मला कळेना काय करावं पुढे. मी तिला कधी प्रतिसाद दिला नव्हता, तरीही ती माझ्याकडे बघत असायची. तशी ती गेले 4 महिने माझ्याकडे बघून हसत होती. पण आजची गोष्ट वेगळी होती. आता एखाद्या कोवळ्या पोरीला केल्याशिवाय माझा काही बाबूराव शांत होणार नव्हता. माझी दिवाळी पण साजरी होणार नव्हती. त्यामुळे मी पण तिला हसून प्रतिसाद दिला. मला हसताना पाहून ती चाचपली आणि लाजली. तिला बहुतेक माझ्या प्रतिसादाची अपेक्षा नसावी. मग तिला मी खुरीनेच तिचे केस मोकळे सोडायला लावले. तिने पण मला तिचे केस मोकळे सोडून दाखवले. आई शपथ काय सॉलिड दिसत होती ती. तिला मी पटवायचे ठरवले. जेव्हा मी हे ठरवले तेव्हा मला कल्पना देखील नव्हती की आजच्या आजच मी तिला करणार आहे ते. मग तिनेच पुढाकार घेऊन माझ्याशी संपर्क केला. मला खुणावून खाली बोलवले. आमचे ऑफिस 5व्या मजल्यावर होते. मी लिफ्टने खाली आलो तर ती पण त्याच्या दरवाजापाशी उभी होती. तिने तिच्या लहान भावावर एक चिठ्ठी पाठवली होती. ती चिठ्ठी घेऊन मी वर आलो. त्यात तिने लिहिले होते आय लव्ह यू आणि तिचा फोन नंबर. मी लगेच तिला फोन केला. फोन घेताच ती मला म्हणाली, मला तुझ्याशिवाय करमत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला मिळाला नाहीस तर मी जगू शकणार नाही. एका कोवळ्या वयातील कोवळ्या मुलीचे निरागस प्रेम होते ते. अर्थातच काय, माझा कार्यभाग लवकरच साधला जाणार होता. त्यामुळे मी आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. मी ऑफिसमध्ये एकटाच होतो. त्यामुळे मी तिला म्हटलं, वरती येतीस का? असे म्हणताच तिला आनंद झाला म्हणून सांगू. ती लगेच म्हणाली, हो येते मी. माझे आई बाबा कालच मावशीच्या मुलीच्या लग्नाला गावी गेलेत आणि मला वसतिगृह सांभाळायला ठेवलं. मग फोन ठेवून मी तिची वाट पाहू लागलो. 10 मिनिटांनी ती वर आली. काय झकास दिसत होती. मी सांगितल्याप्रमाणे ती केस मोकळे सोडून आली होती आणि एक फ्रॉक घातला होता. डायरेक्ट तिच्या आतमध्ये घुसण्याच्या दृष्टीने खूप सोयीचा ड्रेस होता तो. ती येताच मी तिला मिठीत घेऊन आय लव्ह यू म्हणालो आणि तिच्या ओठांवरती ओठ ठेवून एक रसरशीत चुंबन घेतलं. तिला अशा गोष्टींची सवय नव्हती. त्यामुळे लगेच माझ्या हातातून सुटायची धडपड ती करू लागली. मला याची कल्पना असल्यामुळे मी तिला जोरात आवडून 5 मिनिटं तसंच केलं. चुंबन घेत राहिलो. 5 मिनिटांनी मी तिला सोडले. तेव्हा ती डोळे मिटून पूर्ण नशेत होती. मी ऑफिसचे दार आतून लावून घेतले आणि तिला तसेच आतल्या खोलीत नेले. मग खाली बसून तिचे बॉल दाबू लागलो. त्याने तिने अजूनच पेट घेतला. मग ती हळूच माझ्या फ्रॉकमधून हात घालू लागलो. तिच्या लक्षात यायच्या आधीच मी माझं बोट तिच्या मैनेत खुपसलं. तिने माझा हात पकडला आणि तोपर्यंत उशीर झाला होता. प्रशंसा फुल पेटली होती. तिने मला फक्त विचारले, हेच प्रेम असते का? मी म्हणालो, हेच सुख आहे. तर प्रत्येक प्रेमिकाला हवं असतं.
मग मला भरपूर सुख दे माझ्या राजा, असं म्हणून तिने डोळे मिटून ती पूर्ण सुखात बुडू लागली. तिने माझा हात तसाच पकडून ठेवला होता, पण ती विरोध करत नव्हती. हळूहळू मी तिला पूर्ण मोकळं केलं आणि मीही मोकळा झालो. तिला हात लावताच मला कळाले की ती मुलगी आहे, अजून कुमारिका आहे. मला तर घाबरट मिळाल्यासारखा आनंद झाला होता. मी फुल फॉर्ममध्ये सुरू झालो होतो. तिच्यावर आडवा होऊन मी तिला चुंबन करू लागलो. हळूहळू ती जास्त पेटल्यामुळे उसासे घेऊ लागली, जोरजोरात ओरडू लागली. मी पण पेटलो होतो. खरं तर कवळ्या पोरीला करायचं या कल्पनेनेच मला कंट्रोल होत नव्हते, पण हातात आलेल्या कळीचा मी पूर्ण आस्वाद घेणार होतो. अशी संधी सारखी थोडीच येते. मग मी तिला माझ्या मांडीवर बसवले. ती खाली बघत होती. तिचा सगळा चेहरा तिच्या केसात झाकला गेला होता. मी हळू तिचे केस बाजूला केले आणि तिच्या हनुवटीला बोटाने वर केले. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. इतकी सुंदर दिसत होती. एक सेकंद मी माझे सगळे उद्दिष्ट विसरलो होतो. मग प्रशंसाच म्हणाली, फक्त बघत राहणार आहेस का? मला पण प्रेम देणार आहेस? मग मात्र मी भानावर आलो. तिला म्हणालो, डार्लिंग, तुझ्या इतकी सुंदर मुलगी आजवर मी पाहिली नाही. तू बघच तुला आता किती सुंदर सुख देतो ते मी. असे म्हणून तिचा हात एक माझ्या लवड्यावर ठेवला. तिने एकदम करंट लागल्यासारखं पाहिलं. मला हे मात्र नवीन नव्हतं. माझ्या खाली झोपलेल्या प्रत्येक मुलीची वा बाईची अशी अवस्था व्हायची. माझा तिने हातात घेताच तिला तो दणकट आणि राकट लागला. 9 इंची लांब आणि 3 इंची जाड बघून अनुभवी स्त्रियांना देखील घाम फुटायचा. मला अजूनही आठवतं की मी स्वतःच्या पुच्छीची कशी वाट लावली होती. ती तर एक वेगळी स्टोरी आहे, सांगेल कधीतरी नंतरच. आता मात्र फक्त प्रशंसाची गोष्ट सांगणार आहे. तिने मला विचारले, तुझे हे धारदार हत्यार मी सहन करू शकेल का? मी म्हटलं, तुला माझं प्रेम हवं आहे का? त्यासाठी तर मी धावत आली आहे ना. मग हो तयार. मी प्रशंसाच्या पुच्छीवर भरपूर केस होते आणि माझा तर फक्त एक सापचट होता. मी प्रशंसा आडवा झालो. तिचे छोटेसे मनुके चोखू लागलो. मी हळूच माझ्या मधल्या बोटाने तिच्या महिन्यात माझं बोट खुपसलं. ती खूपच पेटली होती. आता अजून वेळ गमावण्यात अर्थ नव्हता. प्रशंसा पूर्ण गरम झाल्याची खात्री होताच मग मी माझा तिच्या पुच्छीत लावला आणि सुपारी तिच्या महिनीच्या दरवाजावर दस्तक देऊ लागली. तिचे उसासे वाढू लागले होते. 2-3 मिनिटं हा खेळ खेळल्यावर हळूच मी माझी सुपारी तिच्या महिनीत खुपसली. तशी ती जोरात कळवळली. आई गं! तिचा तो चित्कार ऐकून माझ्या अंगात एकदम नशा संचारली. मला खूप आनंद होत होता. ती म्हणाली, मला खूप दुखत आहे, प्लीज बाहेर काढ. मी म्हणालो, एवढ्यातच घाबरलीस? अजून तर मी आत पण गेलो नाही. तुझी पहिली वेळ आहे प्रशंसा, त्यामुळे जरा दुखेल, पण मला प्रतिकार करू नकोस. मग तुला जास्त त्रास होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तिने हलकेच मान हलवली आणि मूकसंमती दिली. मला माहीत होते की ती माझा झेलू शकणार नाही, म्हणून मी तिला आता किती ओरडली तरी तिचे न ऐकता एकदम हार्ड करायचे ठरवले. मग मी तिचे एक घट्ट चुंबन घेतले आणि ती चुंबन रसात दुंबत असताना मी माझा तिच्या आत सरकवला आणि काही सेकंदात आत गेला. तिचा पडदा फाटला होता. ती एकदम जोरजोरात रडू लागली होती. मला याची कल्पना होती, त्यामुळे मी आमच्या ऑफिसच्या शेवटच्या रूममध्ये तिला नेलं होतं आणि दार पण लावले होते. आणि शिवाय दिवाळी असल्याने बाहेर भरपूर फटाके उडत होते आणि इथे मी भरपूर दारुगोळा पेटवत होतो. मी तिच्या आतमध्ये एंट्री केल्यावर थोडा वेळ तसाच थांबलो. आता तिचं पण रडणं थांबलं होतं. तिच्या वेदनात पण स्पष्ट चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. मी तिला विचारलं, खूप दुखतंय का? ती म्हणाली, हो, मला नाही सहन होत हे. ती मुसमुसत म्हणाली, अजून फक्त 2 मिनिटं सहन कर, मग बघ तुला कसा आनंद देतो ते. 2 सेकंद प्रशंसा विचार करून निश्चयाने हो म्हणाली आणि मी ओरडले तरी तू लक्ष देऊ नकोस असं पण ती मला म्हणाली. मग मात्र काय, माझी गाडी थांबलीच नाही. तिच्या संमतीने माझा हुरूप वाढला. मी जोरजोरात गाडीवर खाली करू लागलो. प्रशंसा नुसतीच ओरडत होती. तिच्या किंकाळ्यांमुळे मी तर अजून पेट घेतला होता. मी जोरजोरात दणके देत होतो आणि प्रशंसा एकसारखी ओढत होती, पण मी मात्र लढतच होतो. तिचे सगळे अंग थरथरत होते, तरी मी तिला करतच होतो. शेवटी अर्ध्या तासाने तिला जोरात आवळले आणि तिच्या खोलवर माझा कुसवून पाणी पण काढले. 5 मिनिटं तसाच पडून राहिलो. मग प्रशंसाकडे पाहिलं तर ती बेशुद्ध होऊन पडली होती. मी तिला थोपटले. 5 मिनिटाच्या प्रयत्नानंतर ती शुद्धीवर आली होती.
मी विचारले, तू ठीक आहेस का? प्रशंसाचं बोलण्याचाही त्राण शिल्लक नव्हता. तिने फक्त डोळ्यानेच उत्तर दिले. मी हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिनेही प्रतिसाद दिला. नंतर एका तासाने जेव्हा ती ओके झाली तेव्हा मी तिला विचारले, तुला हवं ते मिळालं का? ती म्हणाली, जवळजवळ मेले होते मी, पण 2 सेकंदासाठी जे सुख मला तू दिलं त्याची सर कशालाच येणार नाही. नंतर बराच वेळ आम्ही बोलत होतो. मग ती घरी गेली. नंतर अजून 2 आठवड्याने मी तिला पुन्हा केलं तेव्हा ती अशीच चित्कारत होती. पहिल्या अनुभवातून तिची शरीराची झीज भरून काढायला पूर्ण 1 आठवडा लागला. आता तिची चाल पण बदललेली आहे. जेव्हा ती चालत असते तेव्हा ते एकदम चित्तवेधक वाटतं. तिचे पुट्टे आपोआप डोलू लागतात. ते बघून मुलं तिच्या मागे लागली होती, पण ती कोणाकडेच गेली नाही. का जावे? मी तिच्या महिन्याची वाट लावायला समर्थ होतो ना. आमचं हे प्रेम प्रकरण जवळजवळ 4 वर्ष चालू होतं. प्रशंसाला करण्यात जो आनंद मिळाला तो मला आजवर कधीही मिळाला नाही. तर मित्रांनो, मग कशी वाटली स्टोरी? आवडलीच असणार आहे ना? तर मित्रांनो, प्लीज आता मी कमेंट बॉक्समध्ये 2 लिंक पिन करते. तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा त्या आणि मला प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. धन्यवाद.